श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. 28 तारखेला आहे 2026 मार्च 28 मार्च 2026 या दिवशी आहे शनी पुष्य नक्षत्र. या दिवशी पुष्य नक्षत्र आल्यामुळे आपण त्याला शनी पुष्य नक्षत्र म्हणतो. तर या दिवशी आपल्याला खूप चांगले उपाय मी देणार आहे, खूप चांगल्या रेमेडीज 2 देणार आहे. ते जर उपाय तुम्ही केले तर तुमच्या घरामधले काही एखादं ब्लॉकेज आहे, पैशाच्या बाबतीत जर ब्लॉकेज आहे किंवा मुलांच्या बाबतीत, करिअरच्या बाबतीत, नोकरीच्या बाबतीत, लग्नाच्या बाबतीमध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला अडथळे येत आहेत, तर तुम्ही हे उपाय नक्की करा. तुमच्या घरामधले सगळे अडथळे, सगळे ब्लॉकेजेस जे आहे ते नक्कीच कायमचे निघून जातील. असेच छोटे छोटे उपाय जर आपण करत राहिलो तर आपल्या आयुष्यामधली नकारात्मकता कायमची दूर होते. तर आपल्याला पहिल्या उपायामध्ये काय करायचं आहे? पहिल्या उपायामध्ये आपल्याला करायचं आहे, आजच्या दिवशी आपल्याला एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे. काचेच्या ग्लासामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे. आता हे पाणी भरल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि हा ग्लास आपल्याला ठेवायचा आहे. हा ग्लास तयार करून ठेवायचा आहे. तयार केल्यानंतर आपल्याला लागणार आहेत 2 तेजपत्ते म्हणजे तमालपत्र. आपल्याला 2 तमालपत्र घ्यायचे आहेत. त्या तमालपत्रावरती काळ्या मार्कर पेनने किंवा काळ्या साध्या स्केच पेनने आपल्याला जे काही आपले प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे जर आपल्याला पैशाचा प्रॉब्लेम असेल तर पैसा लिहायचा आहे. त्या तेजपत्त्यावरती, तमालपत्रावरती आपल्याला लिहायचा आहे. पैसा लिहायचा आहे, लग्न, जॉब, करिअर, मुलांचं जर अभ्यासाचं आपल्याला टेन्शन असतं, मार्कांचं टेन्शन असतं, परीक्षेचं टेन्शन असतं तर परीक्षा लिहायचं आहे. परीक्षेचं टेन्शन आहे तर परीक्षेला लिहायचं आहे. त्यानंतर जॉब, करिअर, लग्न, पैसा ह्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीला, आता समजा एका व्यक्तीला प्रॉब्लेम आहे पैशाचा आणि दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा घरातल्या प्रॉब्लेम आहे पैशाचा, तर 2 वेळा पैसा लिहायचा आहे. त्या तमालपत्रावरती तुम्ही कितीही शब्द जेवढे बसतील तेवढे शब्द लिहू शकता. फक्त एका व्यक्तीसाठी 1 शब्द असं लिहायचं आहे. समजा आता एका व्यक्तीला पैशाचा प्रॉब्लेम आहे आणि दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा पैशाचा प्रॉब्लेम आहे, तर 2 वेळा पैसा लिहायचा. एखाद्या मुलाला अभ्यासाचं, परीक्षेचं तुम्हाला टेन्शन आहे, तर दुसऱ्या मुलाला सुद्धा परीक्षेचं टेन्शन आहे, तर 2 वेळा परीक्षा लिहायचं. तर असं आपल्याला त्या 2 तमालपत्रावरती सगळे शब्द लिहायचे आहेत, जे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला टेन्शन आहे, ज्या गोष्टीचं टेन्शन आहे. जर तुम्हाला पैसा हवा आहे, करिअर हवं आहे, की तुमचं चांगलं ट्रॅव्हलिंग तुम्हाला चांगलं करायचं आहे, सगळ्या गोष्टींचा एक एक शब्द तुम्हाला लिहायचा आहे. तर हे शब्द लिहिल्यानंतर ते जे तमालपत्र आहे ते आपल्याला हातामध्ये होल्ड करायचं आहे. हातामध्ये होल्ड केल्यानंतर आपल्याला त्याचे जे काही आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे इमॅजिन करायचे, डोळ्यासमोर आणायचे आहेत. त्यानंतर आपल्याला ते प्रॉब्लेम सगळे निघून गेलेले आहेत असं इमॅजिन करायचं आहे. म्हणजे माझा मुलगा मला चांगली बातमी देतो आहे, माझ्या मुलाला चांगले मार्क मिळालेले आहेत असं इमॅजिन करायचं आहे. किंवा या तारखेच्या आधी माझ्या मुलाचं लग्न झालेलं आहे, या तारखेच्या अगोदर मला या घरामध्ये हे माझं घर झालेलं आहे किंवा मला ह्या कंपनीमध्ये जॉब मिळालेला आहे. अशा सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला हव्या आहेत त्या सगळ्या गोष्टी इमॅजिन करायच्या आहेत. आणि ते तमालपत्र जे आहे ते त्या ग्लासामध्ये, मिठाच्या पाण्याचा जो आपण ग्लास घेतलेला आहे तो काचेचाच हवा. काचेच्या ग्लासामध्ये ते पाणी भरायचं आहे आणि त्या ग्लासामध्ये आपल्याला ते तमालपत्र ठेवायचे आहेत. आता हा ग्लास जो आहे तो तुम्हाला 24 तास ठेवायचा आहे. हा उपाय आपल्याला शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे. म्हणजे शनिवारी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. केल्यानंतर हा ग्लास आपल्याला 24 तासापर्यंत, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत, संडेच्या दिवशी सकाळी हा आपण ग्लास उचलून त्याच्यातलं पाणी जे आहे ते बेसिनमध्ये टाकायचं आहे आणि जे तमालपत्र आहेत ते बाहेर कुंडीमध्ये, मातीमध्ये दाबून टाकायचे आहेत. किंवा जर तुमच्याकडे कुंडी नसेल तर बाहेर एखाद्या झाडाखाली सुद्धा तुम्ही ते मातीमध्ये दाबून टाकू शकता. आता ते पाणी तुम्ही ओतून बेसिनमध्ये टाकल्यानंतर तो ग्लास तुम्ही स्वच्छ करून वापरायला घेऊ शकता. तर हे जे उपाय आहेत त्याच्यामध्ये आपल्याला फक्त श्रद्धा हवी, विश्वास हवा आणि आपल्यामध्ये धैर्यसुद्धा हवं. तर हा जो उपाय आहे तो त्याच्यासाठी आपल्याला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही आहे किंवा कोणत्याही 4 पैशाचा खर्च आपल्याला नाही आहे. तर हा उपाय नक्की तुम्ही करून बघा. नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामधल्या सगळे ब्लॉकेजेस निघून जातील. आता वळूया दुसऱ्या उपायाकडे. आता दुसऱ्या उपायामध्ये, हा उपायसुद्धा आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, कोणतीही इच्छा असू द्या किंवा तुम्ही अगोदरसुद्धा हा पानावरती तुमच्या इच्छा लिहिलेल्या आहेत तरीसुद्धा हा उपाय तुम्हाला करायचा आहे, तरीसुद्धा तुम्ही करू शकता. या उपायामुळे सुद्धा तुमच्या सगळ्या इच्छा नक्की पूर्ण होतील. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला लागणार आहे 1 पिंपळाचं पान आणि 1 वडाचं पान. ही 2 पानं आपल्याला अगोदरच्या दिवशी, आदल्या दिवशी तोडून आणायची आहेत. किंवा
त्या झाडाखाली जरी पडलेली असतील तरीसुद्धा तुम्ही ते घेऊ शकता, फक्त ते सुकलेलं नसावं. ओली पानं म्हणजे हिरवी पानं आपल्याला घ्यायची आहेत. आता ही पानं तोडताना त्या ती झाडाची क्षमा मागून मग आपल्याला हे पानं तोडायचे आहेत. त्याच्यानंतर तोडल्यानंतर काय करायचं आहे, ते पानं घ्यायची आहेत, ती स्वच्छ पुसायची आहेत आणि त्या पानावरती दोन्ही पानावरती एक एक हिरवी वेलची ठेवायची आहे. एक एक हिरवी वेलची ठेवून झाल्यानंतर त्यावरती थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आहेत, अक्षता ठेवायच्या आहेत. आता अक्षता ठेवून झाल्यानंतर आपल्याला त्या पानाचे एक एक वेगवेगळा वडाच्या पानाचा सुद्धा एक त्रिकोणी जसा आपण विडा करतो तसा बनवायचा आहे आणि त्याला लवंग अडकवायचे आहे. लवंगाने त्या विड्याला बंद करायचं आहे. त्यानंतर वडाच्या पानाला सुद्धा जर एक लवंगेने होत नसेल तर 2 लवंगासुद्धा तुम्ही त्याला खोचू शकता. 2 वडाच्या पानाला सुद्धा त्रिकोणी आकारामध्ये ट्रायंगलमध्ये तुम्हाला तो विडा बनवायचा आहे आणि त्याला लवंगा अडकवायच्या आहेत. लवंगाने ते बंद करायचं आहे. एका लवंगेने होत नसेल तर तुम्ही 2 लवंगा, 3 लवंगासुद्धा लावू शकता. तर हे लावल्यानंतर हे विड्यासारखी जी आपण पानं बनवलेली आहेत ती आपल्या हातामध्ये पकडायची आहेत आणि त्यानंतर पकडल्यानंतर आपल्याला ज्या काही आपल्या इच्छा आहेत त्या देवाला बोलायच्या आहेत. बजरंगबलीच्या, हनुमानाचं नाव घेऊन आपल्याला त्या इच्छा सगळ्या बोलायच्या आहेत. त्याच्यासाठी गरजेचं नाही आहे की आपण त्या प्रेझेंट टेन्समध्येच बोलल्या पाहिजेत. त्या तुम्ही कशाही जशा आपण देवाला इच्छा मागतो तशी मागू शकता. तर ह्या बोलल्यानंतर आपल्याला हे जे 2 विडे केलेले आहेत ते आपल्याला हनुमानाच्या मंदिरामध्ये ठेवायचे आहेत. त्याच्या हनुमानाच्या चरणावरती आपल्याला ते अर्पण करून यायचं आहे. त्यानंतर आल्यानंतर आपल्याला इच्छा पूर्णच होणार आहे तसा आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. जर आपल्याला मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही हे जे आहे, जे विडे आहेत ते तुम्ही आपल्या देवाऱ्यामध्ये सुद्धा ठेवू शकता. हा उपाय आपल्याला शनिवारच्या दिवशी सकाळी दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. पण फक्त याच दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. यासाठी आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही आहे. त्या दिवशी आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही आहे. जर तुम्ही खातच असाल तर हे दोन्ही जे उपाय आहेत ते केल्यानंतर तुम्ही खाऊ शकता. आणि पिरियड्समध्ये तर हे उपाय अजिबात करू नये. तुम्ही दुसऱ्यांकडून हे उपाय करून घेऊ शकता, परंतु पिरियड्समध्ये हे उपाय करू नये. आता हे विडे जे आहेत तुम्ही जर मंदिरामध्ये ठेवत असाल तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे विडे जे उचलून आपण ठेवणार आहोत तर ते आपण एखाद्या बाहेर झाडाखाली टाकायचे आहेत, चांगल्या ठिकाणी टाकायचे आहेत. घाणेरड्या कचऱ्यामध्ये वगैरे टाकायचे नाही आहेत. किंवा आपण जे आपले परिमल असतात, आपण देवाला वाहिलेली फुलं जी असतात त्यामध्ये जरी आपण हे टाकले तरीसुद्धा चालणार आहे. तर हे जे 2 छोटे छोटे उपाय आहेत ते आपल्याला नक्की करायचे आहेत आणि त्या उपायांमुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नक्की येणार आहे, याचा विश्वास आपल्याला ठेवायचा आहे. या दिवशी आपल्याला उपाय करायच्या दिवशी आपल्याला कोणाशीही भांडायचं नाही आहे, विनाकारण वाद घालू नये, कारण आपल्याला त्या उपायांचा असर दिसणार नाही. अशा ज्या आपल्या वागण्यामुळे किंवा कोणाचीही निंदा करू नये. आपल्या वागण्यावरती आपलं कंट्रोल असायला हवं. आपण समोरच्याला आपण बदलू शकत नाही, पण स्वतःच्या वागण्यामध्ये आपण थोडाफार बदल करू शकतो. त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला अजिबात कोणाशीही वाद घालायचा नाही, निगेटिव्ह शब्द बोलायचे नाहीत आणि आपल्या हनुमानावरती, आपल्या बजरंगबलीवरती विश्वास ठेवायचा आहे हा उपाय करताना. तर हे होते आपले आजचे छोटे छोटे उपाय. या गोष्टींसाठी कुठेही बाहेर जाण्याची, खर्च करण्याची काहीही गरज लागणार नाही आहे. त्यामुळे हे छोटे उपाय आपण घरातच करू शकतो. तर हे उपाय नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच छोट्या छोट्या उपायांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.